मध्ये सायकलवाला घुसला रे बापरे. ते आजीबाई मस्त कपडे वाळू घालत होत्या, नाहीतर भरपूर असं जंगल टाईप हे होतं. आज आपण पहिला ब्लॉग बनवतो आपल्या आयुष्यातला. भावांनो, आता आपण निघाले आपल्या गॅस पंपाकडे. दाखवतो तुम्हाला आपला जवळचा गॅस पंप. कालच मित्राचं लग्न झालंय, तर आज ते नवरी घरी आल्यावरती कार्यक्रम असतो ना, ते चालू आहे. काय म्हणतात त्याला, गुळणा गुळणी असं म्हणतात आमच्यामध्ये. आपल्यामध्ये काय म्हणत असतील ते सांगा. गाडी घातलेली आहे, बाबू आले होते गाडीच्या खाली. काही नाही, चला ओके बघ. आपल्याला निघाले हे असे आडवे तिडवे येतात, त्यामुळं काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते मला. अहो मारला की आला ना टेम्पोवाला, धार करत आगावरती. त्यामध्ये सायकलवाला घुसला रे बापरे. टेम्पोवाल्याला ऑन मारत आपलं निघालं आपल्या कडे. तेवढंच आपला मित्र भेटला. हे जाऊ का पंपावर सीएनजी भरायला? बघणार होता तो, फोन नाही केलं तू. तू तर म्हणलं की कामाला लागले. मग म्हणलंच की मला तू कामाला लागले म्हणून. कुठं लागला? देऊला? मग काय लय जवळ लागलं. कुठं चालला मग? घरी शिगडी आणायला. शिगडी? हा, ते काचवरची फुटली शिगडी. चेंज करायची. त्याच्या आल्या रस्ता बंद आहे का काय इथं? चालते, चला जाऊ का? हा. मित्र भेटले होते, जुने मित्र होते, त्यांना थोडेसे आपण बोललो. तिथं पण आता काहीतरी कार्यक्रम चालू दाखवला असता तुम्हाला. आणि जेवणाचा सध्या कार्यक्रम दिसतोय त्या ठिकाणी. तेवढ्यात हे आमचे गावातले स्कूटर मॅन, चला गाडी वाढील. तसंच मग आपण पाटलांना हात करून आपण आपल्या दिशेकडे. तिकडून रस्ता पण होता, त्यामुळे आपलं थोडंसं आपल्याला फिरून जावं लागणार आहे. जात असताना या भावाचं लक्ष नव्हतं, आपण त्यांना हॉर्न मारून थोडंसं साईडला गेलं. ते आजीबाई मस्त कपडे वाळू घालत होत्या. आणि आमच्या तिन्ही म्हणजे बैराज कॉलनी, राहिला पलीकडच्याच कॉलनीमध्ये. असं करत आपण आता उड्डाण मारून आपल्याला जावं लागतंय. काय करणार, त्यांचा कार्यक्रम असताना आपल्याला तर सीएनजी भरून भाग आहे, त्यामुळे आपल्याला भरपूर फिरून जावं लागतंय. एवढ्यात परत गाडी आली बाबा बोलत, म्हणून आपण आपली पिवळी नंबर प्लेट असल्यामुळे आपण आपल्या साईडला घेतली गाडी. त्यांना जाऊन दिलं व्हाईट नंबर प्लेटवाल्यांना, कारण की आपल्याला नको सकाळ सकाळ. असं तर दुपार झालेली 12 वाजता. कसा आहे नजारा? माझ्या घरापासून एक 500 मीटरवरती असं एक ही डीपी रोड म्हणून झालेला आहे. भरपूर दिवस झालेलं आहे तो. आणि अशी झाडं, ह्या रोडलाच जास्त झाडं असं मला वाटतंय, कारण की रोड वायडिंग, रोड ह्याच्यामुळं कामामुळं झाडांचा थोडा कापण्यात आलेली. नाहीतर भरपूर असं जंगल टाईप हे होतं. राटणी एरिया म्हणते त्याला. तर आपण ह्या गोडाब्या चौकातून आता सरळ चाललोय कोकणा कोकणी चौकाकडे जाताना हे ट्रॅव्हल्सवाला आपला आला आडवा. त्याला आपण साईड देता त्याचा लगेच 10-12 गाड्यांनी त्याच्या मागं कट काढून घेतलाच लगेच. आणि टू व्हीलरवाले तर ऐकतच नाही. छाक, हे बघा तरी जाऊन देताना कुठं काय किचकिच करतात सकाळ काळ. हे मंगल कार्यालय बघू शकता तुम्ही. कोणचं मंगल कार्यालय हे? कापसेलॉन्स. हे बघा कापसेलॉन्स. भावना कापसेलॉन्सची नारळाची झाडे, धन्यवाद. आज आपण पहिला ब्लॉग बनवतो आपल्या आयुष्यातला.
घरच्यांनी चला समजून घ्या कसा होईल कसा नाही. आवडला तर लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे भावांनो. प्रेस केल्याशिवाय काही गोष्टी तुम्हाला हे लवकर अपडेट व्हावा यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा. आपण साईडच्या रोडने जात नाही, आपण डायरेक्ट BRT मधून मार्ग शोधलेला आहे. BRT मधून आपण घुसलो तर इथं एक कोणता तरी कार्यक्रम यांचा कटआउट लावलेला होतो. ठीक आहे, आपण काय वाचलं नाही एवढं, बघितलं फक्त उमेदवार वगैरे कोण होते का आपल्याकडे. ठीक आहे चला. कॅमेरा असा ब्लर झाला का थालायला लागला का असं वाटतंय तसं. ते नंतर आपण चेक करतो मी, त्यानंतर आज व्हिडिओ अपलोड करणार आहे. भाई हो टाटावाला अंगावर आलता, मी कॅमेरा सेट करतो पण एवढाच भाई डायरेक्ट अंगावरच. ठीक आहे, आपण त्याला कट मारून आपण आपल्या दिशेने. ओ माय गॉड, मी सिग्नल तोडणारच होतो पण नाही म्हणलं. सिग्नल पाळणं हे आपलं कर्तव्य नाही, सिग्नल आपल्याला पाळलं पाहिजे, कारण की दुर्घटना होण्याऐवजी सिग्नलवरती थांबा. आज रोड लय शांत शांत वाटते, कारण की आज शनिवार असल्यामुळे लोक सुट्टीवरती किंवा माझ्या हाजा करायला गेले असतील. भावाला मला गाणं ऐकवतो. एवढ्यात दुसरा सिग्नल सुटला. पाटलानं पोरगी लागे ना हळू, लागे ना हळू. भाऊ 10 सेकंड, 9 सेकंड, 8 सेकंड, 7, 5, 4, 3 चला लेट्स गो. 3 मिनिटं आधीवर आपण निघालो. थोडा गाण्याचा आवाज कमी करतो, कारण की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. असं करता करता हे काहीतरी नवीन केलेलं आहे सौदागरमध्ये. आपला घेर पडत नव्हता, मग मागच्यानी ताणून हाम धरला आपल्यावरती भावनं. हे बघा हे बघा, हे कुत्रं, हे कुत्रं, हे भावनं वाजवते एवढा. हे व्हाईट नंबर प्लेटवाल्यांना मारण्याची गाई. आईला जास्त काय कुठे काही लग्नाला जावायचं, लग्न टोकायचं परत. चला जाऊन द्या, काय बोलावं त्याला. आपण जास्त घाई झाली होती म्हणून दिली त्याला साईड. आता आपण रांगात असं त्याला साईड दिली नसते. त्या आईला उद्या म्हणलं असतं काय व्हायचं ते आज. मग काय तुमचा भाऊ काही कमी आहे का? भाऊला केलं ओव्हरटेक, मग तिच्या आईला टू व्हीलरवाला आडवा आला, नाहीतर त्याला आज होता डायरेक्ट. असं करत करत आपण पोचलो गोविंद चौकात. गोविंद चौकाचा हा टनल आहे, यातून आपण आत बसून निघलं पुढं. निघल्यानंतर आपल्याला हे गोविंद हॉटेल, हे गोविंद हॉटेल आपल्याला लागले. हे बघा, बघू शकता तुम्ही गोविंद हॉटेल. हे गोविंद हॉटेल. ठीक आहे, जास्त माझा मोबाईल टर्न नाही झाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. परत आपण आपल्या CNG पंपाकडे आपण जातो आहे. अजून एक मॉल होते पिंपरी सौदागरमध्ये. खूप मॉल झालेले आहेत, तरीही कुणाला नियर बाय मॉल पाहिजे असेल तर गोविंद गार्डन शेजारी एक मॉल तयार होतोय. अजून टाइम लागणार त्याला भरपूर.
हे आपला सौदागर सीएनजी पंपाकडे जाण्याचा रोड. एक थोड्या 2-4 मिनिटावरती सीएनजी पंप आहे राईट साईडला. आला बघा आडवा हे बघा. करा या टू व्हीलर वाल्यांना, त्यांची पण टू व्हीलर असते ते येतात झटकीने जाते बापकीने. हे आपला सीएनजी पंप गेला जरा जास्त झाले. हे आपलं सीएनजी इथून आपल्याला मारायचं आहे राईट. हे बाकडे लावलेत ना, बाकड्याच्या पलीकडनं आपल्याला सीएनजी मारावं लागते. काही जण इकडच्या साईडला उठतात, परत यू टर्न मारून परत ह्या बाकड्याच्या शेजारून आपल्याला जायचं. आपण सीएनजी पंपावरती बघतो तर काय भाऊ 4-5 गाड्या लाईन लागल्याच. ते आपल्याला 5-1 मिनिटं लागेल. ओके थांबवतो. पुढचा व्हिडिओ सीएनजी भरल्यानंतर आपण परत चालू करणार आहे. धन्यवाद.